नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आज तुम्ही मोर्चा काढलेला आहे, कुठल्या संघटनेच्या माध्यमातून हा मोर्चा होता, काय तुमच्या मागण्या आहेत? राष्ट्रीय लोककलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी संघर्ष समितीचं उभ्या महाराष्ट्रामध्ये कलावंतांसाठी एक व्यासपीठ निर्माण व्हावं, लोक कलावंतांसाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी. प्रत्येक पुढारी कलावंताचं आधार घेऊन निवडून येतो, परंतु ज्यावेळेस तो निवडून येतो त्यावेळेस तो कलावंतांना कुठेतरी विसरतो. आज 100ची निवड प्रत्येक जिल्ह्याला आहे, ही चुकीचं धोरण आहे. या ठिकाणी किती कलावंत आहेत, किती उपेक्षित आहेत, या सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी गावागावात येऊन पाहिलं पाहिजेत. मुख्यमंत्री साहेबांनी गावागावात येऊन पाहिलं पाहिजेत. कुठेतरी कलावंताची नोंद नाही. कलावंताची नोंद ही शासन दरबारी होऊन त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं व्यासपीठ हे निर्माण करून देणं गरजेचं आहे. आमचे कलावंत किती अपघातात वाढतात, कीर्तन सेवा देताना किती कीर्तनकार गेले, किती कलावंत गेले, परंतु त्या कलावंताला शासनानं कोणतीही मदत केली नाही. त्या कलावंतांना 10 लाखाचा विमाही त्या ठिकाणी झाला पाहिजेत. आणि कलावंताची जिल्ह्याला 100ची निवडची चुकीची आहे. त्या कारणामुळे त्या ठिकाणी 2000 कलावंताची निवड झाली पाहिजे. आणि येत्या 3 तारखेला परत पंचायत समिती मेकर या ठिकाणी हेच विषय घेऊन आमरण, बेमुदत आमरण उपोषण या ठिकाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून होत आहे. हे शासनानं हे निदर्शनित करण्यात यावं. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी साहेबांनी आणि जिल्हा परिषद पंचायत समिती या ठिकाणी माझ्याकडे पत्र आहेत. हे पालकमंत्री, या पालकमंत्री म्हणजे जिल्हा बुलढाणा जिल्ह्याचे ते पालकमंत्री म्हणजे ते मायबाप आहेत. त्या मायबापाला कळायला पाहिजे की 2023 पासून तुमच्याकडे निवड कलावंताची निवड समिती गठीत करण्याचा आदेश असतो. त्यांच्याकडे तो अधिकार असतो, परंतु जिल्हाधिकारी साहेब त्याचे जिल्हा अध्यक्ष असतात. आणि त्या निवड समितीचे आतापर्यंत 2023 पासून कोणत्याही प्रकारची निवड समिती या ठिकाणी गठीत केली नाही. ही मोठी शोकांतिका आहे. हे पालकमंत्र्याला कळायला पाहिजे. आणि या निवड समितीमध्ये संघर्ष समितीच्या कलावंतांना त्या ठिकाणी आज न्याय देण्यात दिला पाहिजे. आणि परत एक विषय असा आहे की त्या ठिकाणी राजकारणी लोक निवड समितीत असतात आणि कलावंत निवड समितीत नसतात. ही मोठी शोकांतिका आहे. त्या ठिकाणी पुढची भूमिका आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं, आक्रोश आंदोलन करण्यात आलं. पुढची भूमिका एकच राहणार. या कलावंतांना जोपर्यंत व्यासपीठ निर्माण होणार नाही तोपर्यंत हा संदीप बोरकर जोपर्यंत त्याच्या शरीरामध्ये प्राण असेल, रक्त असेल, त्या प्रत्येक थेंबापर्यंत मी लढल्याशिवाय राहणार नाही. हा कलावंत रस्त्यावरचा संघर्ष करेल, एवढं बोलतो.